त्याचे जे फुलं आहेत त्याची वनस्पती पण आम्ही तयार करतो. ते फुलाची सुकून पावडर बनवून आणि मूळवादीसाठी उपयोग होतो त्याचा. जेव्हा एखाद्या माणसाला रक्त वगैरे कमी असेल एखाद्या पेशंटला, ते रक्ताच्या औषधामध्ये पण त्याचा वापर करतो. तेव्हा त्याला डोळे येतात परत लहान लहान, त्याची भाजी पण बनवू शकतो. म्हणजे बरेच उपयोग आहे. आता मॅडम बोलले बॉम्बे सेवा, ह्याला संस्कृतमध्ये सॅल्मली बोलतात, म्हणून त्याचं दुसरं नाव आहे सॅल्मलिया मल्गरिकस. आणि त्या आपली पांढरी जी म्हणते ना आपण, पांढरी शेमल असते, शेमल, त्याला शेमल बनवतात, शेमल नावाचं. तर ते बॉम्बॅक्स कॅन्टेंट्रा त्याचं तिसरं नाव आहे अजून सायंटिफिकमध्ये. बस. आणि याचं आपल्याला माहिती आहे आपण कशावरती करतो. जर याच्यामध्ये काय ते व्यावसायिकदृष्ट्या बघितलं तर ते काड्यापेटी वगैरे म्हणून त्याच्यामध्ये आपण तो त्याचं काड्याचे असतात. म्हणजे शाल्मली कदाचित काय असं काडेपेटी आणि असं आग वगैरे, हे शाल्मली हे संस्कृत नाव आहे त्याचं. संस्कृत, पण त्याचा असा संदर्भ काही असं काडेपेटी आणि आग वगैरे ह्याच्यासाठी आहे का तो? काय नाही, शाल्मली जास्त दिलेलं आहे नाव. बरं. वा. सावर, काटे सावर, काट सावर. पूर्वी लहान असताना मी एक प्रयोग करायचे. काय करायचे, आंगळ्याची कोवळी पानं घ्यायची. ऐका सुपारी म्हणून एक सावरीचे काटे वापरायचे. आम्ही पण केलंय. मी ते विचारलं त्यांना. चुना म्हणून एक झाड आहे वनस्पती नावाची, त्याची घ्यायची म्हणून वापर करायचे. तोंड लाल करायला आपल्या सुपारी म्हणून वापर करायची. नागोलीचं पान म्हणून नागोलीचं पान प्रयोग करायचे. नाहीच तर सागाची साल घ्यायची, सागाची साल याचे काटे आणि ते खायचं. तोंड लाल होणार, बाकी काय नव्हता. बाकीचे लोक पान खातात, छोट्या मुलांना पान खायचे ना, तर त्याचा आनंद घ्यायचा असेल तर गावठी काढायचे आणि सागाची साल. मला आठवतं ते लहान होतं काट्याचा उपयोग औषधी काहीतरी आहे कुठेतरी माझ्या वाचनात वाटतं, माहिती नाही, म्हणजे थोडंसं ऐकलं वाचनात आहे की ज्याला हे असतात बघा, एखादा आपल्याला काटा लागलेला असतो आणि त्याचं हे होतं काय, कुरूप जे होतं, तेव्हा ह्याचा काटा आहे ना तो वापरतात असं सांगतात. पण तो कसा वापर करतात एवढं काही माहिती नाही, मी फक्त ऐकलेलं आहे. यांनी सांगितलं. तुमचं नाव काय? रोहिदास पवार साहेबांची जे सांगितलं. आता हा जो काटा आहेत ना, तर हा आखाच्या आखा निघून जात नाही. तो त्याचा काटा आहेत ना, तो हळूहळू म्हणजे असा कमी होत जातो. तसा प्रकार ते कुरूप जे आपल्या पायाला होतं त्याचा प्रकार. कुरूप होणं म्हणजे काय, आपल्या पायाला वगैरे एखादा काटा लागतो तर तो 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, महिना, 2 महिने, 4 महिने ते निघत. बरोबर. बऱ्याच दिवसपर्यंत तसंच राहतं आणि त्याची एक गाठ तयार होते. बाहेरून दिसत नाही पण ते एक जाड स्किन तयार होते. बरोबर. आणि आतमध्ये काटा असल्यामुळे ती जाड स्किन तयार होते. मग तो निघणं गरजेचं आहे. आणि तो सहज वरून तुम्ही कापून काढा, कधीच निघणार नाही. झालंय. काढण्यासाठी आहे ना थोडी स्किन काढायची असते आणि त्याला ह्या काट्याचा काय उपयोग करतात तो माहिती नाही मला, पण तो काट्याचा उपयोग करतात. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं ना, हळूहळू हा काटा निघतो तसं त्याप्रमाणे तो हळूहळू निघून जातो. काट्याने काटा एक गरंज आहे ना, शिसव आहे का? शिसवचे सांगा. आपण झाड आपल्या भागामध्ये खूप आहे. कालच लावले मी, काल मोजून आलोय. सालीचा वापर करतो. शिसाव मुंगूस आहे. थांबा, याचं सांगा. हा, शरीराला कुठलाही विकार असू दे तर त्याचा काढा बनवून आणि प्यायचा. साल किंवा पाला, आम्ही सहज साल वापरत नाही, पाला वापरतो. शिसव नाही बरोबर आहे. 2 स्पेसिस आहे याच्यामध्ये. वेगळा आहे, सिस्टम वेगळा. शिसव वेगळा. सगळ्यात बेस्ट फर्निचर साठी हे ज्याचं काळ टिकतं आणि लोखंडासारखं कडक राहतं. म्हणजे जसं की इथे जव्हारच्या राजवाड्यामध्ये आता ते दिसत नाही किंवा आपल्याला दाखवत नाही, ते कुठे आतमध्ये असते. जे फर्निचर आहे ते सागापेक्षा पण जास्त मौल्यवान असेल तर ते शिसाव आहे का? त्याचं फर्निचर बनवलं जातं. याच्यावर डिझाईन खूप चांगली केली जाते आणि ती दीर्घकाळपर्यंत टिकते, झिजत नाही आणि फिनिशिंग चांगली येते. देखावा एकदम चांगला वाटतो तो हा शिसव. पण त्याच्यातही त्याचा गाभा घ्यावा लागतो. लाकडामध्ये त्याचा गाभा घ्यावा लागतो. बाहेरचा जो भाग असतो त्याला कीड लवकर लागते आणि गाभ्याला कीड लागत नाही, म्हणून जो गाभा असतो तो एकदम काळपट कलरचा असतो. तो जास्त वेळ टिकतो आणि त्याचं फर्निचर चांगलं, खूप म्हणजे मौल्यवान कडक. सहज खिळा मारायला गेलो तर जात नाही. चांगले प्लेट आणि वजन पण एकदम वजनाला खूप मजबूत असतं. पूर्वीच्या वाड्यांना सगळे संस्थानिकांनी नेले असेल. खूप मेहनत करायला लागते तेव्हा ते पूर्वी काम होतं. बर. खूप टिकाऊ, खूप वर्षानुवर्ष चांगलं आम्ही लावलं. पिढ्या